हाय, आज बनवूया कोलंबी आणि तुम्ही बघू शकता किती ताजे आहेत. मी दाखवते तुम्हाला. छान असे कोलंबी आहेत. बघू शकता तुम्ही. हे पाळलेले आहेत कोलंबी आणि वाटण करून घेऊया आता. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट बनवते. सर्व कोलंबी सापून घेतलेले आणि एक बटाटा टाकणार आहे. तो ठेवलं आहे. तेल टाकूया. छान असं तेल गरम झालं आहे. आता टाकूया कांदा टाकला. छान असं थोडासा कढीपत्ता, टमाटर छान असे परतून घेऊया. मस्त 5 मिनटं शिजून देऊया. 5 मिनटं असं शिजून दिलं छान असं. आणि टाकलं आहे वाटण. छान असं वाटण पण सर्व एकजीव करून घेऊया. छान असं वाटण मस्तपैकी शिजतं आहे आपलं. तसेच छान असं शिजून झालं आहे वाटण. आता टाकूया मसाला. थोडासा मसाला चिकन मसाला, हळद, थोडासा गरम मसाला. छान असं एकजीव करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही. छान असं आपण हे करून घेतलं. आता टाकूया कोलंबी टाकले त्याच्यामध्ये. परत सर्व एकजीव करून घेऊन आणि मस्त सर्व एकजीव करून झाला. आपल्याला त्याच्यावरती झाकून ठेवूया. आपल्याला 2 मिनटं त्याच्यावर झाकून ठेवलं. आता पाणी घालून आपल्याला जेवढं लागेल तेवढा. छान असं मस्त. आणि कशी झाली नक्कीच सांगा. उकळलेले. आता आपण झाकण काढून बघूया. छान असं उकळलेली आहे भाजी. त्याच्यामध्ये मसाला साईडला, चिंचेचं पाणी घालूया आता थोडंसं त्याच्यामध्ये. छान असे शिजले आहे. आता घालूया चिंचेचं पाणी. छान असं चिंचेचं पाणी घालून झालं आहे आपलं. आता परत 5 मिनटं झाकून ठेवूया. आपली छानशी भाजी शिजून झालेली आहे. थँक्यू. तुम्ही बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे.